एका जंगलामध्ये एका झाडावर कावळ्याचं घरटं होतं। उन्हाळ्याचे दिवस होते। जंगलाला आग लागली आणि ती आग घरट्याकडे येत होती। कावळा म्हणायला लागला आपल्या पत्नीला, अगं चल, थोड्याच वेळात आपलं घरटं जळून खाक होणार आहे, आपण बाहेर जाऊ। कावळ्याची पत्नी म्हणायला लागली, माझे 2 पिल्ले आहेत, या पिल्ल्याला सोडून मी कुठंच येणार नाही। कावळा म्हणायला लागला, अगं माझं ऐक, असं करू नकोस, पिल्ले कुठेही होतील। कावळ्याची पत्नी म्हणायला लागली, माझा विश्वास पिल्लावर आहे, जीव गेलं तर हरकत नाही, पण मी माझे पिल्ले सोडणार नाही। कावळा उडून बाहेर गेला। थोड्याच वेळामध्ये तिनं देवाची प्रार्थना केली, योगयोग म्हणा किंवा देवाच्या प्रार्थनेने म्हणा, आग विझली आणि कावळ्याची पत्नी आणि कावळ्याचे 2 पिल्लं वाचले। कावळा इकडे बाहेर उडत उडत दुसऱ्या एरियामध्ये गेला। त्या एरियामध्ये दुसऱ्याच कावळ्याने त्याच्या डोक्यावर चोचा मारत होत्या आणि 2च दिवसामध्ये तो कावळा आपल्या घरट्याकडे वापस आला। बघतात तर काय, झाडावर आपले पिले आहेत, पत्नी आहे, जाऊन फांदीवर बसला। पिले म्हणायला लागले, आई हे कोण आहे ग? आई म्हणाली, तुमचा दुश्मन आहे, बाप आहे, हा आपला संकटात सोडून गेला। तेव्हा कावळ्यानं सांगितलं, अरे बाळा, तुमच्यासाठी तर मी गेलो होतो, डोकं घासून घासून तुम्हाला जीवदान मिळावं, तुम्ही वाचावं म्हणून डोकं घातलो, केस सगळे उडून गेले, म्हणले नवस करून आलो ना। पिले म्हणायला लागले आईला, आई आपल्या वडिलांना सांभाळून घे। त्यावेळेस त्याची पत्नी त्या कावळ्याला सांभाळून घेतली। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या बांधवांनो, भगिनींनो, कुटुंबामध्ये वादविवाद होत राहतात, पण अतिरेक न करता एकमेकाला कुटुंबामध्ये सांभाळून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।